अनैतिक संबंध अनेकांना सोपे आणि आकर्षक वाटतात, पण हेच संबंध अनेकदा इतकं भयंकर रूप धारण करतात की त्यातून संपूर्ण कुटुंबाचा विनाश होतो. आणि अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसून येतात. असंख्य महिलांनी केवळ वासनेच्या नादात विवाहबाह्य संबंध स्वीकारून आपल्या सुसंस्कृत संसाराला दूर लोटलं आहे, आणि तरीही अशा संबंधांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे. खरंच हे प्रेम फक्त शरीर सुखासाठी असतं का, असा प्रश्न सतावतो. कारण पती आणि मुलं असूनही काही महिलांचा कल विवाहबाह्य संबंधांकडे असतो, हे नक्कीच दुर्दैवी आहे. आजकाल अशा घटना इतक्या प्रमाणात वाढल्या आहेत की समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रायपूर तालुक्यातील लिंब गावामध्ये घडलेली एक काळजाला हादरवणारी घटना समोर आली आहे. सुवर्णा वाटे, वय 35, हिचे संतोष गोरे नावाच्या 25 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुवर्णा ही विवाहित तर संतोष हा अविवाहित आणि भाजीपाला विक्रेता होता. जवळपास 1 वर्षापासून दोघांचे संबंध सुरू होते आणि सुवर्णाचा हा अनैतिक व्यवहार बऱ्याच दिवसांपासून शेजाऱ्यांच्या नजरेत आला होता, कारण ती रात्री अपरात्री संतोषला घरी आणायची. ज्यामुळे पती संजय वाटे यांच्यासोबत सतत भांडणं व्हायची आणि तिच्या या वागण्यामुळे तिला अनेकदा संजयकडून मार खावा लागला. जेव्हा पोलिसांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली, तेव्हा त्यांनी सांगितलं की सुवर्णा पतीच्या अनुपस्थितीत संतोषसोबत फिरायची आणि अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. संजय हा शांत आणि भोळा स्वभावाचा असल्याने त्याच्या या भाबडेपणाचा सुवर्णा फायदा घेत असे. भर दिवसा प्रियकराला घरात घेऊन बसायची. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे सुवर्णा संजयपासून घटस्फोट घेऊन त्यांचं गावाकडचं 1.5 एकर शेत विकून संतोष सोबत गौरवनगर बायपासला घर घेऊन राहण्याचा प्लॅन करत होती. पण घटस्फोट घेणे तिला कठीण वाटत होतं, म्हणून ती संतोषला याबद्दल सतत मार्ग काढण्यास सांगत होती. तिला संजय अजिबात आवडत नव्हता आणि त्यांना मुलंही नव्हती. शेवटी अनेक विचारांती तिच्या डोक्यात नवऱ्याला संपवण्याचा कट शिजला आणि ती संतोष सोबत त्याच्या अंमलात आणण्यास तयार झाली. 10 मार्च रोजी सुवर्णाने संतोषला सांगितलं की संजय संध्याकाळी दारू पिऊन झोपतो आणि तो झोपला की मी तुला फोन करते, तू लगेच घरात ये. रात्री 2च्या सुमारास संजय झोपला असताना सुवर्णा आणि संतोष दोघांनी मिळून उशीच्या सहाय्याने त्याचा श्वास थांबवून निर्घृण खून केला. दुसऱ्या दिवशी 11 मार्च रोजी सुवर्णाने एक नाटक रचलं. संजयच्या मृतदेहाजवळ झोपेच्या गोळ्यांचं पाकिट ठेवलं आणि सकाळी रडत रडत घराबाहेर आली. गल्ली गोळा झाली आणि सर्वांना वाटायला लागलं की संजयने झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराआधी पोलिसांना सूचित करावं, असं सांगितल्याने पोलीस पंचनामा झाला आणि संजयच्या भावाला, लक्ष्मण वाटे, जो शिक्षक आहे, त्याला बोलावण्यात आलं. लक्ष्मणला शेजाऱ्यांनी सुवर्णाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती दिली आणि त्याने भावाच्या संशयास्पद मृत्यूबद्दल पोलिसांकडे तपासाची मागणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेजाऱ्यांच्या संशयामुळे खरा गुन्हा उघडकीस आला. रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की संजयचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला होता आणि पोलिसांनी सुवर्णाला अटक करून विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिला संतोष सोबत राहायचं होतं, त्यासाठी तिने संजयला संपवलं. त्यानंतर संतोषलाही ताबडतोब अटक करण्यात आली. या प्रकारातून हे स्पष्ट होतं की अनैतिक प्रेम संबंध कधी कधी किती भयंकर वळण घेऊ शकतात, एखाद्याच्या मृत्यूपर्यंत पोहोचू शकतात. नवऱ्याला संपवून त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून प्रियकरासोबत नवीन संसार मांडण्याचा तिचा विचार शेवटी फसला आणि आता ते स्वप्न केवळ विचारातच राहिलं. एक काळजाला चटका लावणारी, विचार करायला लावणारी घटना. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.